आवाड साहेब बोला. अध्यक्ष महोदय, विधानसभा नियम 273 274 अन्वये विशेष अधिकार भंगाची सूचना मी आपल्याकडे दिलेली आहे. अध्यक्ष महोदय, मनाला त्रास देणारा, मानसिक यातना देणारा विषय, वरचा आणि खालचं सभागृह मिळून थोडक्यात मांडा. हा थोडक्यात मांडा साहेब. इथनं बोलतोय, इथनं इथनं साहेब, पण थोडक्यात बोलता येतं. नाही ना. थोडक्यात ते मांडा. जेव्हा माणूस इमोशनलनी बोलतो ना, तेव्हा त्याला थोडक्यात नाही बोलता येत. साहेब, गेले 30 वर्ष मी वरच्या खालच्या सभागृहात, पण असं पोलीस राज मी कधी बघितलेलं नाही. भुजबळ साहेब, मी विधानसभेत विषय मांडला, मी नाही मांडला. ड्रग्जवरनं विषय येत गेला आणि चर्चा सुरू झाली. माननीय मुख्यमंत्री बसलेले होते. मी चर्चेच्या अंती असं म्हटलं की तुम्हाला जर ड्रग्जवरती ताबा मिळवायचा असेल आणि कमी करायचे असतील तर त्या संबंधित एरियामधल्या पोलीस स्टेशनच्या इन्चार्जला जबाबदार धरा. कारण का शेवटी हे सगळं त्याच्याकडे असतं. माहिती आली, हे आलं, ते आलं, कारवाई झाली. एखाद्या पोलीस स्टेशनवरती कारवाई झाली तर मग कोणतरी हवालदार, कोणतरी PSI बळी द्यायचा आणि सगळं रफादफा करून टाकायचं. आता त्यांना आमच्या इथे बसलेले जे शिंदे सरकार आहे, सरकार, त्या शिंदे सरकारला वाटलं की मी त्यांच्या विरुद्ध बोललो. तर मी बोललो होतो की महाराष्ट्रामध्ये असा कायदा करा, असा एक आदेश काढा की जो कोणी पोलीस इन्स्पेक्टर इन्चार्ज ऑफ द पोलीस स्टेशन असेल त्याच्यावरती ही कारवाई केली जाईल, त्याला या ड्रग्सच्या संदर्भात जबाबदार धरलं पाहिजे. इट वॉज अ जनरल स्टेटमेंट. त्यांनी ते वैयक्तिक घेतलं. त्याच्यानंतर त्यांनी प्रत्येक राजकीय पक्षाची गुप्त बैठक घेतली आणि प्रत्येकाला त्यांच्या बाजूने, म्हणजे अनिल शिंदे कसे महान आहेत आणि जितेंद्र आव्हाड ड्रग्सनी कसा आपल्या मतदारसंघाला बदनाम करतोय हे सांगण्याचं काम सुरू केलं. माझ्या बरोबरीचे जेवढे कार्य करणारे, काम करणारे लोक होते त्याला बोलून घेतलं. हे तुझ्या भावाविरुद्ध गुन्हा आहे, टाकणार आतमध्ये. आता गेल्या 1 वर्षात 12 मर्डर झालेत. 12 मर्डर पोलीस स्टेशन पासून 3 मिनिटांवरती मर्डर झालेत. 12च्या 12 मर्डर हे ड्रग अडिक्ट्सनी केले आहेत. मी कधीही बोललो नाही, किंबहुना हे विषय मी हाताळतच. आमच्या इथे ड्रग्स ज्या पद्धतीने आत घुसलेत त्याच्यामध्ये त्यांचा सहभाग नाही असं मी म्हणतही नाही आणि कधी म्हणालोही नाही. पण अध्यक्ष महोदय, हा कुठला पोलीस राज की जितेंद्र आव्हाड विधानसभेमध्ये बोलले ते मलाच बोलले आणि म्हणून त्यांना राजकीय दृष्ट्या मी अडचणीत आणू शकतो. कारण का मी इथला इन्स्पेक्टर आहे. तो काय बाप आहे काय? तो काय आमदाराचा बाप आहे? 1 लाख मतांनी निवडून आलोय साहेब मी. 1 लाख मतांनी. इथे जखम देणार आहे. स्वतः मुख्यमंत्री समोर बसलेले असताना मी हे बोललोय. 12 मर्डर होतात. ते 12च्या 12 मर्डर हे ड्रग अडिक्ट्सने केलेत. रमजानच्या महिन्यामध्ये एक फायरिंग होतं. दिल्लीमधनं 6 मर्डर केलेला आरोपी मुंबईमध्ये 6 महिने राहिलेला. तो एका पोराच्या घरी जातो, त्याला आवाज देतो आणि त्याच्यानंतर 60 गोळ्या फायर करत रस्त्यावरनं चालत निघून जातो. शांत बसतोय आम्ही. कारण का आम्हाला माहिती आहे आम्ही जरी बदलीची मागणी केली तरी काय होणार नाही. कारण का त्याचं क्रेडिट एवढंच आहे, तू जितेंद्र आव्हाडच्या विरुद्ध काम कर. तिथे आमचा आमदार नाहीये, तू आमदार आहेस. साहेब, डेमोक्रेसीला हे घातक आहे. ठीक आहे आवाड साहेब, मी तुमचा हक्कभंगाचा प्रस्ताव वाचलेला आहे. तुमचा हक्कभंग नेमकं कोणाविरुद्ध आहे हेच तुम्ही उल्लेख केला नाही. पोलीस इन्स्पेक्टर, मी माझ्या आता मुखाने सांगतोय. मुंब्रा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक. ठीक आहे, दिलेल्या माहितीचा संपूर्णपणे मी मध्ये जाऊ नका. ठीक आहे, नाही तसं नाही. तुम्ही मांडलेला मुद्दा मला समजलाय. आपण या संदर्भात मी पूर्ण माहिती घेईन आणि योग्य कारवाई या संदर्भातली केली जाईल. समितीकडे आपण प्रस्ताव पाठवण्यासंदर्भातला निर्णय निश्चितपणे घेऊ.
हे अधिवेशन संपण्यापूर्वी औचित्याचे मुद्दे